नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनबाबत सरकारने केला मोठा खुलासा, जाणून घ्या सर्व माहिती। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, भारतातील पेन्शन योजना, विशेषतः कर्मचारी पेन्शन योजना EPS 95 कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहेत। अलीकडेच सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत, जे पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरतील। मित्रांनो, EPS 95 चे उद्दिष्ट संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे। ही योजना 16 नोव्हेंबर 1995 रोजी लागू करण्यात आली आणि त्या अंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ते यांचे योगदान दिले जाते। अलीकडेच सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत, ज्यात पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव समाविष्ट आहे। सरकारी प्रस्ताव। मित्रांनो, सध्या EPS 95 अंतर्गत कमाल पेन्शन 7,500 रुपये प्रति महिना आहे। ती वाढवून 10,050 करण्याचा प्रस्ताव आहे। याशिवाय किमान पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 रुपयेपर्यंत वाढवण्याची मागणी आहे। पेन्शन वाढल्याने लाखो पेन्शनधारकांना फायदा होणार आहे। ही वाढ त्यांना दैनंदिन खर्च चांगल्या पद्धतीने हाताळण्यास मदत करेल। याशिवाय सरकारने एक सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS देखील सुरू केली आहे, ज्याद्वारे पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचे पेन्शन गोळा करू शकतात। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानंतर EPFOने उच्च निवृत्ती वेतन पर्यायासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे। आता कर्मचारी त्यांच्या वास्तविक मूळ वेतनाच्या आधारावर योगदान देऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या पेन्शनची रक्कम वाढेल। मित्रांनो, यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे हे आपण बघूया। मित्रांनो, EPFOने ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे सदस्य आणि नियोक्ते संयुक्तपणे अर्ज करू शकतात। उच्च पेन्शन लाभासाठी सध्या सुमारे 17.48 लाख अर्ज EPFOकडे जमा करण्यात आली आहेत। सरकार या अर्जावर वेगाने प्रक्रिया करत आहे आणि सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।